मालेगावात शिवसेनेच्या सगळ्या जागा निवडून येतील असा विश्वास मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलाय। त्यांचं नेमकं म्हणणं काय आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलंय, पाहूया। सोबत बोलण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब आहेत। साहेब काय सांगाल, आता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे, कसे कल असणार? निश्चितपणे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मालेगाव असेल, नाशिक महानगरपालिका असेल, नागरिकांनी दिलेला आहे, मतदार राजांनी दिलेला आहे। आणि मला विश्वास आहे की आता मालेगाव पुरतं बोलायचं झालं तर 24 जागेवर शिवसेनेचे उमेदवार होते। 24च्या 24 उमेदवार निवडून येतील। नाशिक महानगरपालिकेवरही शिवसेना, राष्ट्रवादी आणि आदरणीय आंबेडकरजींच्या सेनेचा या युतीचा भगवा डौलाने फडकेल। मालेगाव आणि नाशिकमध्ये महायुतीतीलच घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते, काय सांगायचं? वस्तुस्थिती आहे की शिवसेना भारतीय जनता पक्षाचं युती करण्याचा प्रयत्न केला गेला, दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही आणि मग मैत्रीपूर्ण लढती त्या ठिकाणी झालेल्या आहेत। शेवटी जनता जनार्दन श्रेष्ठ आहे, ते योग्य ते न्यायनिवाडा करतील। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मालेगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।